आपल्याला आपल्या फॉलोअर्स कडून किती पैसे आले होते आणि त्याचं काय झालं आणि ते आपण काय केलं ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर नमस्कार, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडका बरोबर. 2 दिवसा पहिले आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्यावरती एक स्कॅनर टाकला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय ना काय गिफ्ट पे करा, त्या थ्रू आपण एक कॅमेरा घेऊ. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं की त्या पैशाचं मी काहीतरी चांगलं करेल आणि कॅमेरा काय मी मॅनेज करेलच कुठून तरी. तर माझ्या बड्डे दिवशी ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी ज्यांनी मला पेमेंट पाठवलं होतं त्यांचं मनापासून आभार. आणि मी सगळ्यांना रिप्लाय दिलाय, पण ज्यांना कोणाला द्यायचं राहिलं असेल त्यांना ह्या व्हिडिओ थ्रू माझ्याकडून मनापासून आभार. आणि आपल्याला जेवढं पण पेमेंट आलं होतं ते टोटल पेमेंट होतं 1956 रुपये. आणि आपण असं ठरवलं की ते पैसे कुठेतरी अनाथाश्रममध्ये दान करायचे. आणि तेवढ्या पैशात काय काय होईल तेवढं आम्ही घेतलं होतं. पण काय झालं की आम्ही अनाथाश्रममध्ये आधीच कॉन्टॅक्ट करून नव्हतं ठेवलं की आम्ही ते येणार आहे म्हणून. जेवढं काय खायला घेतलं होतं ते घेऊन आम्ही श्रीराम मंदिर श्रावणबाळ आश्रम मध्ये गेलो होतो. तिथे गेल्यावर कळलं की एकच मुलगी होती तिथे आणि बाकी सर्व बाहेर गेले होते आणि त्यांना यायला उशीर होणार होता रात्री. आधी कॉन्टॅक्ट न केल्यामुळे थोडं आपल्याला नाराज फील झालं होतं, पण त्यात काय आपण मनापासून आपलं काम केलं आणि तुमच्या पैशांचा चांगला वापर केला आणि तिथल्या रजिस्टर मध्ये सही वगैरे करून त्यांना आपण ते देऊन टाकलं. ते रात्री येऊन बाकीचे वाटप करून घेतले या हिशोबाने. आणि नंतर आम्ही तिथे श्रीरामांच्या पाया पडून तिथून निघून आलो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या पैशाचा कसा वापर केला आपण ते एकदा तुम्ही नक्कीच सांगा आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. धन्यवाद.